एक 15 वर्षांची मुलगी जी फक्त 9व्या वर्गामध्ये शिकत होती. त्या मुलीला एक नराधम आपल्या प्रेमाच्या आणि वासनेच्या जाळ्यामध्ये अडकवतो. त्या नराधमाने त्या मुलीला अशा प्रकारे आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवलं होतं की ती मुलगी काही पण करायला तयार झाली होती. तो नराधम तिला म्हणतो की घरातील सर्व पैसे घे, ऐवज घे आणि आपण दोघे पळून जाऊया. मुलगी पण त्याच्या सांगितल्याप्रमाणे तसंच करते. हे दोघेजणे घरातून सर्व काही घेऊन पळून जातात. तो मुलगा तिला जंगलामध्ये पहाडावर घेऊन जातो. त्या ठिकाणी त्याने आपल्या 2 मित्रांना बोलावलं. या 3ही मित्रांनी सोबत दारू पिली. यानंतर त्या नराधमाने त्या 15 वर्षांच्या मुलीसोबत त्याच्या 2 मित्रांसमोरच शारीरिक संबंध स्थापित केले. मुलीची बिलकुल परवानगी नव्हती, पण त्या नराधमाने तिचं एकसुद्धा ऐकलं नाही. पण समोर त्या मुलीसोबत काय काय होणार आहे हे तिला अजिबात कल्पना नव्हती, कारण की तिच्या प्रियकराने 2 मित्रांसमोर शारीरिक संबंध बनवले होते आणि दोघांनी हे सर्व पाहिलं होतं. समोर जे काही झालं ते अंगावर शहारे आणण्यासारखं आहे. ही घटना प्रत्येक आईवडिलांनी पाहिली पाहिजे, प्रत्येक मुलींनी पाहिले पाहिजे. प्रत्येक आईवडिलांना समजेल की आपल्या लेकरांवर कशाप्रकारे लक्ष ठेवायचं आणि प्रत्येक मुलीला समजेल की कोणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवण्याचे दुष्परिणाम काय होत असतात. तर नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, त्या 15 वर्षांच्या मुलीसोबत काय घडलं हे सर्व काही सविस्तरपणे जाणून घेऊया. पण त्या अगोदर तुम्हीसुद्धा आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर ही घटना समोर आली आहे मध्य प्रदेशच्या भिंड जिल्ह्याच्या माऊ पोलीस ठाण्याअंतर्गत. माऊ या गावामध्ये राणी कुमारी नावाची 15 वर्षांची अल्पवयीन मुलगी तिच्या आईवडिलांसोबत आणि पूर्ण कुटुंबासोबत राहत होती. राणी कुमारी ही फक्त 9व्या वर्गामध्ये शिकायची आणि ती फक्त 15 वर्षांची होती. तिचे वडील हे मजूरदार होते आणि आई ही सुद्धा कामाला जात होती. दोघेही नवरा बायको हे शिक्षित नव्हते, पण त्यांनी आपल्या लेकरांना योग्य ते शिक्षण दिलं आणि मुलगी ही दिवसभर आपलं अभ्यास करत होती. शिक्षणाला म्हणजे शाळेमध्ये आणि ट्युशनला जात होती. घरची परिस्थिती जेमतेमची होती. काम केल्याशिवाय त्यांना खायला मिळत नव्हतं. पण राणी कुमारीला आईवडिलांनी एकदम फुलासारखं पाळलं होतं. पण त्या आईवडिलांना अजिबात माहिती नव्हतं की एक नराधम त्यांच्या आयुष्यामध्ये येईल आणि त्यांच्या फुलासारख्या मुलीला कोळसा बनवून टाकेल. राणी कुमारी ज्या शाळेमध्ये शिकत होती त्याच शाळेमध्ये रामू गुर्जर नावाचा एक मुलगासुद्धा शिकायचा. त्या रामूने त्या मुलीला प्रपोज केलं, पण मुलीने त्याला नकार दिला. रामू तिच्या मागे लागला, पण मुलगी खूप परेशान झाली होती. तो तिच्या सर्व मैत्रिणीला सांगत होता, मुलीचा घरापर्यंत पाठलाग करत होता. मुलगी खूप परेशान झाली. तिचं अभ्यासावर ध्यान लागत नव्हतं. त्यामुळे तिने आपल्या आईवडिलांना या सगळ्या गोष्टी सांगितल्या की कशाप्रकारे तिच्या मागे एक मुलगा लागला आणि तो मुलगा तिला परेशान करत आहे. पण आईवडील आपल्या कामामध्ये अशा प्रकारे व्यस्त होते की त्यांनी आपल्या लेकराचं एकसुद्धा ऐकलं नाही आणि राणीला तो मुलगा परत परेशान करत होता. त्याचं फक्त एवढं म्हणणं होतं की एक वेळेस राणी रामूला बोलाव आणि शेवटी राणीसुद्धा रामूला बोलण्यासाठी तयार झाली. रामू तिला आपल्या गोड चोपड्या गोष्टीमध्ये अडकवतो आणि त्यानंतर राणीसुद्धा रामूवर प्रेम करायला लागते. ह्या दोघांमध्ये प्रेम संबंध सुरू झाले. हे दोघं एकमेकांवर प्रेम करत चालले होते. शाळेच्या बाहेर एकमेकांना भेटायचे, इंस्टाग्रामवर व्हॉट्सअपवर एकमेकांना बोलायचे, चॅटिंग करायचे, फोन कॉल करायचे. हे सर्व ह्या दोघांमध्ये चालू होतं. आता तो मुलगा रामू हा तिला कधी बाहेर फिरायला घेऊन जात होता, कधी तिला गार्डनला, कधी पिक्चर बघायला घेऊन जात होता. त्याने तिला अशा प्रकारे आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवलं की तिला दुसरं काहीसुद्धा समजत नव्हतं. असंच त्याने तिला लग्नाचं वचनसुद्धा दिलं. राणी सुरुवातीला नकार देत होती, पण त्याने तिला अशा प्रकारे आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवलं, आपल्या गोष्टीमध्ये अडकवलं की राणी त्याला नकार देऊ शकली नाही. आणि त्यानंतर राणी आणि रामूने दोघांनी घर सोडून पळून जाण्याचा निर्णय घेतला. तारीख होती 28 मे 2026ची. रामू राणीला अगोदरच सर्व प्लॅन समजून सांगतो. राणी घरातील सर्व ऐवज घेते, पैसे घेते आणि रामूसोबत पळून जाते. रामू आणि राणी दोघेही मोटरसायकल घेऊन ग्वालियरच्या जनकगंज येथील गुप्तेश्वर एक पहाडी आहे त्या पहाडीवर तो तिला घेऊन जातो.
पहाडीवर त्याने अगोदरच आपल्या 2 जिवलग मित्रांना बोलावलं होतं. एकाचं नाव आहे अरुण आणि दुसऱ्याचं नाव आहे गौरव. या दोनही मित्रांना त्याने अगोदरच त्या पहाडीवर बोलावलं होतं. राणीला त्या दोघांची ओळख होती, पण त्या ठिकाणी हे दोघे असणार हे तिला अजिबात कल्पना नव्हती. ज्या रात्री रामू तिला पळून घेऊन गेला त्याच रात्रीला हे सर्व 4 जण त्या पहाडीवर गेले. रात्रीचा वेळ होता आणि ती जागा गावाच्या बाहेर होती. त्या ठिकाणी इतर कोणीही नव्हतं. राणी, तिचा प्रियकर आणि त्याचे 2 मित्र हे फक्त 4 जण होते. राणी एका झाडाखाली बसते आणि तिचा प्रियकर आपल्या 2 मित्रांसोबत दारू पीत बसला होता. या 3ही मित्रांनी एक सोबत दारू पिली आणि त्यानंतर राणीचा प्रियकर रामू हा तिच्यासोबत जबरदस्ती शारीरिक संबंध स्थापित करतो. त्याचे 2 मित्र त्याला बघत होते. या दोघांनी हे सर्व घाणेरडं दृश्य पाहिलं, पण त्या मुलाने त्या मुलीवर त्याच ठिकाणी अत्याचार केला, बलात्कार केला, तिच्यासोबत जबरीने शारीरिक संबंध स्थापित केले. हे सर्व झाल्यानंतर रामू आपला मित्र अरुण आणि गौरवला म्हणतो की तुम्ही माझ्या प्रियसीसोबत म्हणजे राणीसोबत जे करायचं आहे ते करू शकता, फक्त मला 50,000 रुपये द्या. आणि राणी हे सगळं ऐकते. हे सर्व ऐकल्यावर तिच्या पायाखालची जमीन सरकते आणि ती आपल्या प्रियकराला भांडू लागली. पण तिचा प्रियकर हा दारूच्या नशेमध्ये होता आणि त्याला काही पण समजत नव्हतं. यानंतर राणी त्या ठिकाणी जोरजोराने आरडत होती, पण तिचं ऐकणारं कोणीही नव्हतं, कारण की रात्र खूप होती आणि ती जागा गावाच्या बाहेर होती. त्या पहाडीवर इतर कोणीही नव्हतं. राणी आरडाओरडा करत होती, स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होती, पण तिचं एकही ऐकले नाही. त्यानंतर रामूने आपल्या प्रियसीला म्हणजे राणीला पकडलं आणि त्या तिघांनीही पाळीपाळीने तिच्यावर अत्याचार केला. राणीची अवस्था खूप गंभीर झाली होती. आता तिघांना समजलं होतं की राणी आपल्यासोबत राहणार नाही. या तिघांनीही दारूच्या नशेमध्ये चूर होऊन आणि वासनेच्या नशेमध्ये राणीचा ओढणीने गळा आवळून खून केला आणि दारूच्या नशेमध्ये असल्यामुळे या तिघांनी तिची डेड बॉडी त्याच ठिकाणी फेकून दिली आणि तिघेही एका रूमवर जाऊन झोपले. दुसरा दिवस उगवतो आणि तिघांना समजते की राणीची डेड बॉडी त्या ठिकाणी पडलेली आहे. जर कोणीही तिला पाहिलं तर आपल्यावर सरळ नाव येऊ शकते. त्यामुळे रामू आपल्या 2 मित्रांसोबत त्या ठिकाणी जातो आणि त्याने राणीच्या डेड बॉडीवर पेट्रोल ओतलं आणि तिला आग लावलं. पूर्ण बॉडी जळण्या अगोदर हे त्या ठिकाणाहून पळून गेले आणि राणीची डेड बॉडी अर्धवट जळाली होती. यानंतर हे 3ही मित्र आपल्या खोलीवर जाऊन झोपले. दुसरीकडे राणीच्या घरचे लोक खूप जास्त परेशान झाले. त्यांनी इकडे तिकडे विचारपूस केली तर त्यांना समजलं की तिचा रामू नावाचा एक प्रियकर आहे. आईवडिलांनी सरळ मऊ पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी सुद्धा घटनेचं गांभीर्य लक्षात घेतलं आणि रामू गुर्जरला पोलीस शोधू लागले. शेवटी रामू गुर्जरला पोलिसांनी पकडलं आणि त्यांनी त्यांच्या 2 मित्राला सुद्धा पकडलं. त्या तिघांची पोलिसांनी विचारपूस केली असता त्या तिघांनी घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला आणि त्यानंतर पोलिसांनी राणीच्या डेड बॉडीला आपल्या ताब्यामध्ये घेतलं आणि यानंतर 3ही आरोपीवर त्यांनी गुन्हा दाखल केला. पण राणीने आपलं जीवन गमावलं. राणीने एका अशा मुलावर प्रेम केलं होतं ज्या मुलाने तिचा घात केला, ज्या मुलाला फक्त तिचा उपयोग करून घ्यायचा होता. त्यामुळे ही घटना प्रत्येक आईवडिलांना समजवणे आहे, सांगणे आहे आपल्या लेकरांवर कशाप्रकारे लक्ष ठेवलं पाहिजे आणि प्रत्येक मुलीने हे समजलं पाहिजे की आपण कोणावर विश्वास ठेवायला पाहिजे आणि कोणासोबत हे सर्व प्रेम संबंध करायला पाहिजे. पहिले तर शाळा चालू असताना हे सर्व करणे फारच चुकीचं आहे. बाकी तुम्हाला ही सर्व घटना सांगणे म्हणजे कोणाला बदनाम करणे किंवा कोणाला परेशान करणे नाही, तर तुम्हाला सावधान आणि सतर्क करणे आहे. बाकी तुम्हाला हा सर्व व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्ही आपला हा व्हिडिओ महाराष्ट्रातील कोणत्या गावामधून बघत आहात. बाकी भेटूया पुन्हा एकदा अशाच